नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत। आपण PSIRचे 4 लेक्चर बघितले। त्यामध्ये आपण जे 4 विभाग आहेत, विभाग 1, विभाग 2 आणि विभाग 1, विभाग 2 दोन्ही पेपरचे, ते आपण विभाग थोडक्यात समजून घेतले आहेत की त्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे। थोडक्यात काय तर आपण PSIRची तोंड ओळख करून घेतली आहे। ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत तर आपला जो विचारवंत आहे निकोलो मॅकियावेली, त्याला आपण प्रामुख्याने मॅकियावेली म्हणतो, फर्स्ट नेम आपण जास्त यूज करत नाही। मॅकियावेलीची त्या ठिकाणी धर्मसंकल्पना पाहणार आहोत। आता डायरेक्टली मॅकियावेलीची धर्मसंकल्पनाच आपण का पाहणार आहोत तर प्रिव्हियस इयरला 2020 मध्ये मॅकियावेलीच्या धर्मसंकल्पनेवर त्या ठिकाणी प्रश्न आला होता। ओके, सो हा प्रश्न कशा पद्धतीने ॲड्रेस करायचा, तो प्रश्न ॲड्रेस करत असताना त्या ठिकाणी आपल्याला मॅकियावेलीची धर्मसंकल्पना अगोदर बघावी लागेल। ओके, सो आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत तर मॅकियावेलीची धर्मसंकल्पना पाहणार आहोत। ओके, प्रश्न काय बघू अगोदर आपण की मॅकियावेलीच्या धर्मनिरपेक्ष संकल्पनेवर टिप्पणी करा। ओके, प्रश्न आहे 2020चा, रिसेंटचा प्रश्न आहे, खूप जुना नाही आहे। ओके, आणि प्रश्न आहे 10 मार्काला। हा प्रश्न आपल्याला 150 शब्दामध्ये लिहायचा आहे। ओके, 150 शब्दामध्ये आपल्याला ह्याचं त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे। चला, आता हे आपण लिहिणार आहोत, हे आपण बघणार आहोत की काय करायचंय। त्या अगोदर आपल्याला काय करायचंय तर धर्मसंकल्पना काय आहे ही समजून घ्यायची आहे। धर्मसंकल्पना समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला मॅकियावेली ह्या विचारवंताची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल। एखाद्या विचारवंताची विचारधारा संकल्पना जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर थोडक्यात आपल्याला त्या विचारवंताची पार्श्वभूमी बघणं खूप गरजेचं आहे। ओके, कारण की त्याच्या पार्श्वभूमीनुसार त्याने त्याच्या विचारांमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे बदल केलेले असतात। ओके, थोडक्यात आपण पार्श्वभूमी बघू। ओके, आता निकोलो मॅकियावेली आपण ह्या विचारवंताला म्हणून ओळखतो। ह्यांचा जन्म 1469 ते मृत्यू 1527। जन्म आणि मृत्यू का सांगतोय, एक आपल्याला प्रामुख्याने त्यांचा कालावधी समजला पाहिजे की कोणत्या काळातला हा विचारवंत आहे। ओके, म्हणजे 15वे शतक ते 16वे शतक। जन्म 15व्या शतकात झालाय आणि मृत्यू 16व्या शतकामध्ये झालेला आहे। ओके, हा फ्लोरेन्स म्हणजे इटली ह्या देशाचे हे विचारवंत होते। आता फ्लोरेन्स हा इटलीचा एक भाग होता। ओके, जसा आपला स्वातंत्र्याच्या अगोदरचा भारत होता किंवा मध्ययुगीन काळातील भारत होता जो तुकड्या तुकड्यांमध्ये होता, त्याच पद्धतीने इटली काय होती तर वेगवेगळ्या भागामध्ये इटलीच त्या ठिकाणी विभाग इटलीचे आपल्याला पाहायला मिळतात। ओके, सो इटलीमधील फ्लोरेन्स जो काय भाग आहे त्या भागामधील त्या ठिकाणी मॅकियावेली हे होते। ओके, आता मॅकियावेलीला आपण पहिला आधुनिक विचारवंत म्हणून ओळखतो। मॅकियावेली हा पहिला आधुनिक विचारवंत होता। आता पहिला आधुनिक विचारवंत म्हणजे काय हे बघा। आता आपण प्रामुख्याने आपल्या इतिहासाचे 3 भाग पाडतो की प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक। ओके, सो प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक आपण ज्यावेळेस भाग पाडतो त्यावेळेस आपण ही गोष्ट त्या ठिकाणी प्रामुख्याने बघतो की प्रत्येक काळामध्ये विचारांची त्या ठिकाणी एक वेगळ्या विचारांचा पगडा आपल्याला पाहायला मिळतो। प्राचीन काळामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की फिलॉसॉफिकल आयडिया खूप आहेत, तात्विक त्या ठिकाणी कल्पना आपल्याला खूप पाहायला मिळतात। मग त्यामुळे आपण त्या काळाला काय म्हणतो की तत्वज्ञानाचा काळ म्हणतो। ओके, मध्ययुगीन काळामध्ये आपल्याला त्या काळावर धर्माचा पगडा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। म्हणजे त्या काळामध्ये आपल्याला धार्मिक गोष्टी ह्या पाहायला मिळतात। म्हणजे त्या काळामध्ये धर्माला सेंट्रलमध्ये ठेवून प्रत्येक संकल्पना मांडलेली आपल्याला पाहायला मिळते। कोणतीही संकल्पना, कोणताही विचार, कोणतीही योजना ज्यावेळेस एखादा राजा मांडत असेल किंवा एखादा राज्यकारभार करणारा व्यक्ती मांडत असेल तर तो अगोदर धर्माच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या गोष्टीला आपल्याला मांडताना आपल्याला पाहायला मिळतो। ओके, आणि पुढचा काळ आहे आधुनिक काळ, त्याला आपण काय म्हणतो तर वैचारिक काळ म्हणतो की ज्या काळामध्ये व्यक्तीच्या विवेकाचा वापर केला जाऊ लागला। धर्माला बाजूला ठेवून व्यक्तीचा विवेक हा खूप महत्त्वाचा आहे, ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं गेलं जाऊ लागलं। ओके, सो आता आधुनिक काळाचा पहिला विचारवंत म्हणून आपण मॅकियावेलीला ओळखतो। तो कसा काय बघा की मॅकियावेलीनं काय केलं तर ह्याच्या अगोदर काय करायचे म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये काय करायचे, धर्माला सेंट्रलमध्ये ठेवलं जायचं। मॅकियावेलीने या ठिकाणी काय सांगितलं की धर्म आणि राज्यकारभार या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत। आपल्याला राज्याचा जो काही काळ आहे, राज्याचे जे अधिकार आहे त्या अधिकार क्षेत्रामध्ये राज्याने निर्णय घ्यायचे आणि चर्चच्या अधिकार क्षेत्रामध्ये किंवा धर्माच्या अधिकार क्षेत्रामध्ये धर्माने निर्णय घ्यायचे। म्हणजेच काय तर विवेकाला त्या ठिकाणी मॅकियावेलीनं महत्त्व दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर आपण काय करतो तर त्याचबरोबर आपण मॅकियावेलीला पहिला धर्मनिरपेक्ष विचारवंत म्हणतो।
पहिला धर्मनिरपेक्ष विचारवंत म्हणजे काय? आता तुम्हा सगळ्यांना धर्मनिरपेक्ष संकल्पना थोडक्यात माहीत असेल की राज्य आणि धर्म यांच्या अधिकाराची विभागणी किंवा त्यांच्या अधिकारामध्ये एकमेकांच्या अधिकारामध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नाही. राज्याच्या अधिकारामध्ये धर्म किंवा धर्माच्या अधिकारामध्ये राज्य हे हस्तक्षेप करणार नाहीत. ओके, सो ही संकल्पना सर्वप्रथम कोणी दिली तर मॅकियावेलीने दिली. मॅकियावेली काय म्हणतो? धर्म आणि राज्य हे एकमेकांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. ओके, सो त्यामुळे आपण काय म्हणतो मॅकियावेलीला पहिला युरोपियन धर्मनिरपेक्ष विचारवंत. ओके, आता बघा त्यानंतर मॅकियावेली यांनी द प्रिन्स हे पुस्तक लिहिलं. खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. द प्रिन्स या पुस्तकामध्ये मॅकियावेली यांनी राजाला राज्यकारभार करण्यासाठी वेगवेगळे सल्ले दिले, ॲडवाइसेस दिले की राजानं राज्यकारभार करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ओके, हे पुस्तक आपल्याला मॅकियावेली संबंधी कोणताही प्रश्न आला तर त्या प्रश्नाच्या आपण उत्तर लिहित असताना उत्तराच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला ह्या पुस्तकाला कोट करता आलं पाहिजे की मॅकियावेलीने द प्रिन्स या पुस्तकामध्ये राजाला राज्यकारभार करण्यासाठी सल्ले दिलेले आहेत. ओके, सो हे पुस्तक सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे बघा, थोडक्यात आपण बघितलं की मॅकियावेली हा धर्मनिरपेक्ष विचारवंत होता, पहिला आधुनिक विचारवंत होता, इटलीचा होता. ओके, तो 15व्या शतकामध्ये जन्मला, 16व्या शतकामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ओके, त्यांनी द प्रिन्स हे पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये राजाला राज्यकारभार करण्यासाठी सल्ले दिले. ओके, थोडक्यात मॅकियावेलीची आपण तोंड ओळख करून घेतली. आता पुढे बघा की तो ज्या प्रांताचा होता त्या प्रांतामध्ये काही समस्या होत्या, म्हणजे फ्लोरेन्समध्ये, आपण थोडक्यात इटली म्हणू प्रत्येक वेळेस. ओके, इटलीमध्ये काही समस्या होत्या. सगळ्यात पहिली समस्या काय होती तर इटलीचं अंतर्गत एकीकरण नव्हतं. ओके, इटली आतल्या भागामधून त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेली होती. ओके, सो प्रत्येक जण त्या ठिकाणी काय करत होता? फक्त पैशाच्या मागे धावत होता. प्रत्येकजण पैशाच्या मागे धावत होता. आणि मॅकियावेली हा देशभक्त, राष्ट्रभक्त विचारवंत होता. ह्याला इटलीला सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवायचं होतं. इटलीचं हरवलेलं ग्लोरिफिकेशन, वैभव त्याला परत मिळवून द्यायचं होतं. हे मॅकियावेलीचं त्या ठिकाणी उद्दिष्ट होतं, ध्येय होतं. सो समस्या बघत असताना सगळ्यात पहिली समस्या काय तर इटलीचे अंतर्गत एकीकरण नव्हतं. ओके, त्याचबरोबर दुसरी समस्या काय होती? चर्चचा राज्यकारभारामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होता. जर चर्चचा राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप असेल तर प्रत्येक निर्णय घेत असताना त्या ठिकाणी राजाला चर्चला विचारावं लागायचं. आणि चर्चला ज्यावेळेस राजा विचारेल त्यावेळेस राज्याचा राज्यकारभार चांगला चालणार नाही. कारण की चर्च किंवा धर्म काय करेल ते धर्माच्या पर्स्पेक्टिव्हनं, धर्माच्या दृष्टिकोनातून कोणती गोष्ट चांगली आहे ती गोष्ट त्या ठिकाणी राजाला त्या ठिकाणी सांगेल की तुम्ही ही गोष्ट करा. त्यामुळे काय होत होतं तर इटलीचा त्या ठिकाणी विकास होत नव्हता. इटली सर्वोच्च स्थानी नेण्यामध्ये किंवा इटलीला त्या ठिकाणी इटलीचं हरवलेलं वैभव मिळवून देण्यामध्ये त्या ठिकाणी हा सगळ्यात मोठा अडथळा आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिसरी सगळ्यात मोठी समस्या काय होती इटलीमध्ये तर ती होती भ्रष्टाचार. ओके, जो कोणी राजकारणामध्ये उतरत असेल तर त्याचं एकच ध्येय असायचं की मी राजकारणामध्ये उतरतोय कारण की मला भ्रष्टाचार करायचा आहे, मला पैसा कमवायचा आहे. सो या प्रामुख्याने 3 समस्या आपल्याला कुठं पाहायला मिळतात तर इटलीमध्ये पाहायला मिळतात. ओके, आता बघा आपण थोडक्यात पार्श्वभूमी बघितली बरोबर ना की अंतर्गत एकीकरण नव्हतं, चर्चचा राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप होता, भ्रष्टाचार होता, पहिला आधुनिक विचारवंत, पहिला युरोपियन धर्मनिरपेक्ष विचारवंत, द प्रिन्स हे पुस्तक 15व्या शतकात जन्मला, 16व्या शतकामध्ये मृत्यू झाला वगैरे वगैरे. ओके, ही होती मॅकियावेली यांची पार्श्वभूमी. आता आपण जो प्रश्न बघितला मॅकियावेली यांचं धर्मनिरपेक्षतेवर त्या ठिकाणी त्यांच्या धर्मनिरपेक्ष संकल्पनेवर टिप्पणी करा. आता धर्मनिरपेक्ष संकल्पना काय आहे हे आपण बघून घेऊ. धर्म संकल्पनेवर किंवा धर्मनिरपेक्ष संकल्पनेवर मॅकियावेलीचं काय मत आहे बघा. आता मॅकियावेली काय सांगतो? मॅकियावेली सांगतो राजाला द प्रिन्स या पुस्तकामध्ये की राजानं काय केलं पाहिजे तर सार्वजनिक आयुष्यामध्ये त्या ठिकाणी धार्मिक असलं पाहिजे. वैयक्तिक आयुष्यामध्ये राजानं धार्मिक असो किंवा नसो हा राजाचा प्रश्न, वैयक्तिक प्रश्न राहिला. परंतु ज्यावेळेस राजा सार्वजनिक आयुष्यामध्ये वावरत आहे, सार्वजनिक आयुष्यात वावरत असताना राजानं त्या ठिकाणी काय असलं पाहिजे तर धार्मिक असलं पाहिजे. आता का असलं पाहिजे धार्मिक तर तो सांगतो बघा की राजाने धर्माचा वापर राज्यकारभारासाठी केला पाहिजे. म्हणजेच काय तर बाबा
मॅकियावेली म्हणतो की धर्म ही एक शिस्तबद्ध संकल्पना आहे. ओके, धर्म ही एक शिस्तबद्ध संकल्पना आहे. राजानं लोकांना सांगितलं पाहिजे की मला म्हणजे राजाला धर्मानं किंवा देवानं पाठवलं आहे तुमची सुरक्षितता करण्यासाठी, तुम्हाला त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यासाठी. हे ज्यावेळेस तुम्ही लोकांना पटवून सांगाल त्यावेळेस लोक तुमचं त्या ठिकाणी ऐकतील. म्हणजेच काय, तर राजानं धर्माचा वापर राज्यकारभारासाठी केला पाहिजे. ओके, म्हणजेच काय, वापर केला पाहिजे म्हणजे काय, तर मॅकियावेली हा उपयुक्ततावादी होता. मॅकियावेली काय होता, तर हा उपयुक्ततावादी विचारवंत होता. उपयुक्ततावादी म्हणजे काय, तर कोणत्या तरी गोष्टीतून काहीतरी नफा मिळवणे, सुख मिळवणे, आनंद मिळवणे. ओके, त्यामध्ये नैतिकता साईडला ठेवायची, नैतिकतेचा आणि त्या गोष्टीचा संबंध नाहीये. ओके, सो उपयुक्ततावादी संकल्पना आपण पुढे चांगल्या प्रकारे पाहणार आहोत. तर बघा की मॅकियावेली सांगतो की सार्वजनिक आयुष्यामध्ये त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, राजानं त्या ठिकाणी धर्माचा वापर केला पाहिजे. ओके, आता एक शिस्तबद्ध संकल्पना, धर्म ही एक शिस्तबद्ध संकल्पना आहे. कशी आहे तुम्हाला मी आजचं उदाहरण देतो. बघा, जर तुम्ही उपवास पकडला कोणत्या देवाचा तर तुम्हाला तुमच्यावर कोणी लक्ष ठेवायला नसतं. ओके, तरी तुमच्यावर कोणी लक्ष ठेवायला नसतं तरीही तुम्ही त्या ठिकाणी उपवास पकडल्यामुळं लक्ष ठेवायला नसेल तरी तुम्ही कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी उपवासाच्या व्यतिरिक्त जी उपवासाला चालत नाही ती तुम्ही खात नाही. ओके ना, म्हणजे एखादी गोष्ट उपवासाला चालत नाही तर तुम्ही त्या ठिकाणी चुकून ती गोष्ट खाणार नाहीत का, कारण की तुम्ही उपवास पकडलाय. बरोबर ना. आता ही एक बाजू झाली, ही धार्मिक बाजू झाली. ओके, दुसरी बाजू काय, जर तुम्ही एका सिग्नलला थांबलाय चौकामध्ये, संध्याकाळचे 9 वाजलेत, त्या चौकामध्ये काय तर ट्रॅफिक पोलीस नाही. ओके, तर तुम्ही काय कराल, कॅमेरा पण नाही, तुम्ही सिग्नल तोडून पुढे जाल. ओके, कारण की काय तर तुमच्यावर त्या ठिकाणी लक्ष ठेवायला कोणी नाहीये. इकडे पण लक्ष ठेवायला कोणी नव्हतं, कुठं, उपवासाच्या बाबतीत, आणि ट्रॅफिक सिग्नल चौकामध्ये पण लक्ष ठेवायला कोणी नव्हतं, परंतु तुम्ही ह्या उपवासाच्या बाबतीत तुम्ही काटेकोरपणे नियमांचं पालन केलं. तर धर्माच्या गोष्टीमुळे तुम्ही त्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन केलं. सो मॅकियावेली म्हणतो राजानं धर्माचा वापर केला पाहिजे. कशासाठी, तर राज्यकारभारासाठी. का, कारण की धर्म एक शिस्तबद्ध संकल्पना आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल मॅकियावेली काय म्हणतोय. ओके, सो अशा पद्धतीने थोडक्यात आपण काय केलं, तर मॅकियावेलीचं धर्मावर त्या ठिकाणी ओपिनियन बघितलं, मत बघितलं. आता धर्मावर कार्ल मार्क्स काय म्हणतोय. कार्ल मार्क्स म्हणतात की रिलिजन इज द ओपियम ऑफ द मासेस. रिलिजन इज द ओपियम ऑफ द मासेस म्हणजे काय, की धर्म हा लोकांसाठी अफूचं काम करतो. धर्म हा लोकांसाठी अफूचं काम करतो. अफू तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, असा पदार्थ की ज्याने पिल्यानंतर माणसाला त्या ठिकाणी नशा चढते. ओके, आणि नशा चढला की माणसाला कळत नाही की तो कसा बोलतोय, कसा वागतोय, कोणत्या गोष्टींचं पालन करतोय, कोणत्या गोष्टीचं पालन करत नाही. मग मार्क्स म्हणतो लोकांच्या मनावर या धर्माचा पगडा एकदा त्या ठिकाणी पडलेला आहे, चांगल्या प्रकारे पडलेला आहे. त्यामुळे लोकांना कळत नाही की लोक कोणाला फॉलो करतायत, लोक कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या आहेत, कोणत्या गोष्टी लोकांसाठी वाईट आहेत. सो धर्म हा लोकांसाठी अफूचं काम करतोय. तिथं अफूचं गरज नाही, प्रॉपर अफूची गरज नाही, धर्मच त्या ठिकाणी त्याचं काम करतोय. ओके, सो कार्ल मार्क्सचं धर्मावर मत काय, की रिलिजन इज द ओपियम ऑफ द मासेस. ओके, सो थोडक्यात मार्क्स आपण इथं मत बघितलं. पुढे या स्टेटमेंटवर त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने डिस्कशन करणार आहोत. इथं का सांगितलं, कारण की आपल्या उत्तरामध्ये लिंक करायचंय. ओके, आता परत बघा प्रश्न काय, की मॅकियावेलीची धर्मसंकल्पना. ओके, मी थोडक्यात रिवाइज करतो, 1-2 मिनिटांमध्ये रिवाइज करतो आपण आतापर्यंत काय काय बघितलं, नंतर आपण याचं उत्तर बघू. सगळ्यात पहिला आपण जन्म बघितला मॅकियावेलीचा, त्यानंतर कुठले होते, इटलीचे होते. जन्म आहे 1469 ते 1527, मृत्यू ते आहेत फ्लोरेन्स इटलीचे. त्यानंतर काय, तर पहिले आधुनिक विचारवंत, त्यानंतर पहिला धर्मनिरपेक्ष विचारवंत. द प्रिन्स हे पुस्तक लिहिलं. द प्रिन्समध्ये काय सांगितलं, राजानं राज्यकारभार कसा केला पाहिजे. बरोबर ना. त्यानंतर आपण काय बघितलं, तर इटलीमधील समस्या बघितल्या. इटलीमध्ये अंतर्गत एकीकरण नव्हतं, चर्चचा राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप होता आणि मोठ्या प्रमाणात इटलीमध्ये आपल्याला भ्रष्टाचार पाहायला मिळतो. ओके, सो ही पार्श्वभूमी होती. आता धर्मसंकल्पना त्यांनी सांगितली. त्या संकल्पनेमध्ये त्यांनी काय सांगितलं, की राजाने सार्वजनिक आयुष्यामध्ये धार्मिक असलं पाहिजे आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये धार्मिक असो किंवा नसो हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न राहिला. त्यानंतर ते काय सांगतात, की राजाने धर्माचा वापर राज्यकारभारासाठी केला पाहिजे. धर्म ही एक शिस्तबद्ध संकल्पना आहे. त्यामुळे आपलं हे समजतं की मॅकियावेली हा एक उपयुक्तवादी विचारवंत आहे. तो उपयुक्तता बघतो
बघतोय, धर्मामध्ये उपयुक्तता बघतोय. ओके, तो त्याच्यावरून समजते मॅकियावेली हे एक उपयुक्ततावादी विचारवंत आहेत. ओके, आतापर्यंत आपण हे बघितलं. कार्ल मार्क्स काय सांगतात, तर कार्ल मार्क्स म्हणतात रिलिजन इज द ओपियम ऑफ द मासेस. धर्म हा लोकांसाठी अफूचं काम करतोय. ओके ना, हा सगळ्या या सगळ्या संकल्पनेचा मी क्रक्स सांगितलंय. ओके, सो आता हा प्रश्न बघा, मॅकियावेलीची धर्मसंकल्पना थोडक्यात स्पष्ट करा किंवा मॅकियावेलीच्या धर्मनिरपेक्ष संकल्पनेवर टिप्पणी करा. ओके, 2020चा प्रश्न आहे, 10 मार्काला आहे. ओके, 150 शब्दामध्ये. आता उत्तर लिहित असताना आपल्याला काय करायचं बघा, उत्तर लिहित असताना आपल्याला काय करायचं, सगळ्यात अगोदर प्रस्तावना. ओके, एक 4 ते 5 आपल्याला त्या ठिकाणी पॅसेज तयार करायचे आहेत. ओके, 4 ते 5 बॉडीजमध्ये पॅसेजमध्ये आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे. प्रस्तावनेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रस्तावनेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मॅकियावेली हे बघा, प्रस्तावनेमध्ये आपण काय लिहू शकतो की मॅकियावेली हे पहिले आधुनिक विचारवंत होते. त्यांनी द प्रिन्स हे पुस्तक लिहिलं. द प्रिन्स या पुस्तकामध्ये त्यांनी राजाला राज्यकारभार करण्यासंबंधी सल्ले दिलेले आहेत. डन. एवढंच 3 ते 4 ओळीमध्ये त्या ठिकाणी तुमची प्रस्तावना झाली पाहिजे. काय सांगितलं की पहिला आधुनिक विचारवंत. ओके, मॅकियावेली हे पहिले आधुनिक विचारवंत होते. त्यानंतर आपण काय बघितलं, त्यांनी त्यांच्या द प्रिन्स या पुस्तकामध्ये राजाला राज्यकारभार करण्यासाठी सल्ले दिलेले आहेत. ओके, अजून आपण एखादी लाईन ॲड करू शकतो की ते पहिले युरोपियन आधुनिक विचारवंत होते. ते पहिले युरोपियन धर्मनिरपेक्ष विचारवंत होते. सो 3 लाईनमध्ये आपण आपली काय करू शकतो, प्रस्तावना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता बॉडीचा पार्ट पहिला, बॉडी 1. आता कधीही लक्षात ठेवा, बॉडीच्या पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला डिरेक्टली उत्तराला हात घालता आला पाहिजे. जो उत्तराचा कोर आहे, जो उत्तराचा गाभा आहे, ज्या प्रश्नाची जी मुख्य थीम आहे, ती थीम तुम्हाला पकडता आली पाहिजे. थीम काय आहे की धर्मसंकल्पना. मॅकियावेलीची धर्मसंकल्पना तुम्हाला सांगता आली पाहिजे. मॅकियावेली कोण होते, तुम्ही प्रस्तावनेमध्ये सांगितलं, पहिले आधुनिक विचारवंत, द प्रिन्स हे पुस्तक लिहिलं आणि धर्मनिरपेक्ष विचारवंत. मॅकियावेली कोण तुम्ही सांगितलं. आता डिरेक्टली तुम्ही उत्तराच्या गाभ्याला त्या ठिकाणी टच केलं पाहिजे. उत्तर आपल्या कशाच्या अवतीभोवती लिहायचे, तर धर्मसंकल्पनेवर आपल्याला त्या ठिकाणी मत मांडायचे. तर मॅकियावेली काय सांगतात धर्मसंकल्पनेवर की राजाने सार्वजनिक आयुष्यामध्ये त्या ठिकाणी धर्माचं पालन केलंच पाहिजे. मग या ठिकाणी लिहायचं की मॅकियावेलीच्या मते राजाने सार्वजनिक आयुष्यामध्ये धर्माचं पालन केलं पाहिजे. भले वैयक्तिक आयुष्यात राजाने धर्माचं पालन करो किंवा नाही करो, त्यांनी सार्वजनिक आयुष्यामध्ये धर्माचं पालन केलंच पाहिजे. ओके, आपण लिहू शकतो वैयक्तिक आयुष्यात राजाचे मते की राजाने वैयक्तिक आयुष्यात धर्माचं पालन करो किंवा नाही करो, परंतु राजाने सार्वजनिक आयुष्यामध्ये धर्माचं पालन केलंच पाहिजे, असं मॅकियावेली त्या ठिकाणी त्यांचं मत मांडतात. ओके, त्याचबरोबर आपण काय सांगू शकतो, अजून एक लाईन आपण ऍड करायची की मॅकियावेलीच्या मते की धर्म ही एक शिस्तबद्ध संकल्पना आहे. ओके, त्यानंतर पुढे बॉडी 2. ओके, बॉडी 2 150 शब्दामध्ये त्या ठिकाणी होऊन जातं. बॉडी 2 मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की मॅकियावेलीने राजाला धर्माचा वापर राज्यकारभारासाठी करण्याचा सल्ला दिलेला आहे. म्हणजेच मॅकियावेली हा उपयुक्ततावादी विचारवंत आहे. ओके, बरोबर ना. म्हणजे मॅकियावेली काय, तर उपयुक्ततावादी विचारवंत आहे. आपण बॉडी 2 मध्ये लिहू शकतो. म्हणजेच पॅसेज 3 हा पॅसेज 1, पॅसेज 2, पॅसेज 3. ओके, यामध्ये आपण काय सांगायचंय, मॅकियावेलीने राजाला राज्यकारभारामध्ये धर्माचा वापर करण्याचा सल्ला दिलेला आहे. म्हणजेच काय, तर मॅकियावेली हा उपयुक्ततावादी विचारवंत आहे. ओके, आणि शेवटचा पार्ट किंवा कन्क्लुजन आपण त्याला असं करू शकतो की वरील म्हणजे आपण यात काय सांगू शकतो की मॅकियावेली हा उपयुक्ततावादी विचारवंत आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण जे कार्ल मार्क्सचं स्टेटमेंट आहे ओपीएमचं की रिलिजन इज द ओपीएम ऑफ द मासेस, मार्क्सनं त्या ठिकाणी धर्माला त्या ठिकाणी अफूचं काम करतो अशीच त्या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे किंवा असं मत मांडलेलं आहे, ते आपण या ठिकाणी ऍड करू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने आपण थोडक्यात हे उत्तर लिहू शकतो 150 शब्दामध्ये. ओके, सेपरेटली मी उत्तरलेखन कसं करावं त्यासंबंधी मी त्या ठिकाणी सेपरेट त्याचं लेक्चर घेईल. ओके, सो आय होप तुम्हाला ही संकल्पना समजली असेल. तुम्हाला या संकल्पनेसंबंधी काय डाऊट्स असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, आपली PSIRची बॅच लवकर सुरू होत आहे. त्यासंबंधी तुम्हाला काय डाऊट्स आले तर तुम्ही त्या ठिकाणी मला आपल्या ब्रँचमध्ये येऊन त्या ठिकाणी इन्क्वायरी करू शकता, पुणे ब्रँचला, किंवा कमेंट्समध्ये नंबर दिला आहे तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकता. किंवा तुम्हाला हे उत्तर लिहिल्यानंतर जर कोणीतरी चेक करायला पाहिजे, हे कोणीतरी उत्तर चेक केलं पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला पर्सनली हे उत्तर पाठवू शकता.
9049 781568 हा माझा नंबर आहे. ओके, ह्या नंबरवर तुम्हाला पर्सनली हे उत्तर लिहून पाठवा. देन आय विल चेक इट. ओके, मी चेक करून तुम्हाला त्याच्यात काय असेल इम्प्रूव्हमेंट तर सांगेल, नक्की सांगेल. ओके, सो थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर. बाय.